Okay friends, in previous lecture we are discuss about the formed elements. ब्लड मध्ये जे मेन दोन कंपोनेंट्स आहेत त्यापैकी एका पार्टला आपण म्हटलं प्लाझ्मा आणि दुसरा फॉर्म्ड एलिमेंट्स ज्यांच्यामधील तीन टाइपच्या ब्लड सेल्स असतात, ज्यापैकी आपण दोन ब्लड सेल्स कंप्लीट केल्या आहेत ज्यांचं नाव RBCs आणि दुसऱ्या WBCs. in other words that is known as the erythrocytes and second one is known as the leukocytes. याचे सर्व डिटेल्स पार्ट्स आपण प्रीवियस लेक्चर मध्ये कंप्लीट केलेत. आज आपण पाहतोय तिसरा फॉर्म्ड एलिमेंट्स that is known as the thrombocytes which is also known as the platelet. thrombocytes दुसरं नाव काय आहे? thrombocytes is also known as the platelets. Now these platelets is also known as the formed elements and these are the smallest cell of formed elements. म्हणजेच ज्या ब्लड सेल्स आहेत RBCs असतील, WBC असतील किंवा प्लेटलेट, या तिघांचा जर विचार केला तर तिघांपैकी स्मॉलेस्ट असणारी जी सेल आहे त्या सेलला काय म्हणतो आपण? प्लेटलेट्स. सो व्हॉट आर प्लेटलेट्स? Platelets is also known as the thrombocytes. These are the smallest formed elements and which is suspended or present inside the blood. Now these are also known as the platelets. जनरली या प्लेटलेटचा जर शेप पाहिला आपण तर जनरली द शेप ऑफ प्लेटलेट इट बिकम्स ओव्हल. शेप जर पाहिला तर हा शेप कसा असतो? ओव्हल किंवा राउंडेड इन शेप आहे. म्हणून या ठिकाणी जनरली आपण जर प्लेटलेटला शेपमध्ये पाहिलं तर त्या ओव्हल और राउंडेड अँड बाय कॉन्व्हेक्स इन सरफेस असतात. यांचा सरफेस कसा असतो? बाय कॉन्व्हेक्स. आपण याच्या आधी एक टर्म पाहिली पहा, RBCs मध्ये आपण RBCचं फर्स्ट टर्म पाहिलं. RBCs ह्या राउंडेड असून कशा असतात? बाय कॉन्केव्ह असतात. तसं इथं जनरली प्लेटलेट्स पाहिलं तर प्लेटलेट्स कशा असतात? बाय कॉन्व्हेक्स असतात. म्हणून या ठिकाणी हे दोन कॅरेक्टर लक्षात ठेवा. फर्स्ट, प्लेटलेट इज ऑल्सो नोन एज द thrombocyte which is suspended inside the plasma. These are the smallest formed elements and these having the generally shape oval or rounded and which is a biconvex in surface. आता जेव्हा आपण याचं फॉर्मेशन पाहिलं किंवा यांच्यापासून जी ओरिजिनेटेड म्हटलं तर एक सिंगल वाक्य लक्षात ठेवायचं. दीज प्लेटलेट्स और थ्रोम्बोसाइट इज फॉर्म्ड फ्रॉम द स्पेशलाइज्ड सेल प्रेझेंट इन द बोन मॅरो. म्हणजेच बोन मॅरोमधून याचं फॉर्मेशन होतं. म्हणजेच फर्स्ट टर्म लक्षात ठेवायचं, थ्रोम्बोसाइट इज फॉर्म्ड फ्रॉम द बोन मॅरो. कुणापासून फॉर्म होतात? बोन मॅरोपासून फॉर्म होतात. मग बोन मॅरोमध्ये जे स्पेशलाइज्ड सेल आहे त्या स्पेशलाइज्ड सेलचं नाव असतं मेगा कॅरिओसाइट्स. सिंपल टर्म, द प्लेटलेट्स or thrombocytes which is formed from the specialized cell that is known as the megakaryocytes and which is present in a bone marrow and undergoes the process of thrombopoiesis. जसं आपण पाहिलं इरिथ्रोपॉयसिस, दुसरी टाईप पाहिला आपण ल्युकोपॉयसिस. इथं टर्म लक्षात ठेवायचं थ्रोम्बोपॉयसिस. ज्या प्रोसेसमध्ये थ्रोम्बोसाइट फॉर्मेशन होतात यांना काय म्हणतो आपण? थ्रोम्बोपॉयसिस. आणि थ्रोम्बोपॉयसिस प्रोसेस जिथं होते त्या पार्टचं नाव काय आहे? बोन मॅरो. कारण या बोन मॅरोमध्ये जी स्पेशलाइज्ड सेल असते त्या सेलचं नाव काय आहे? मेगा कॅरिओसाइट्स. मेगाकॅरिओसाइट्स इज द स्पेशलाइज्ड सेल प्रेझेंट इन द बोन मॅरो. आणि शब्दातच याचा अर्थ पाहिला तर मेगा मीन्स लार्ज. मेघाचा अर्थ काय? लार्ज साईज्ड. कॅरियॉन म्हटलं तर कॅरियॉन कुणाला म्हणतो आपण? न्यूक्लियस. आणि इथं साइट्स म्हटलं तर याला काय म्हणतो आपण? सेल. सिंपल अर्थ, द स्पेशलाइज्ड सेल विच हॅविंग द न्यूक्लियस और प्रॉमिनंट न्यूक्लियस अँड विच इज अ लार्ज इन साइज. सच टाइप ऑफ सेल इज नोन एज द मेगा कॅरिओसाइट्स. मेगा कॅरिओसाइट्स पासून कुणाचं फॉर्मेशन होतं? थ्रोम्बोसाइटचं, ज्यांना काय म्हणतो आपण? प्लेटलेट्स. ॲक्च्युअल मेगा कॅरिओसाइट जर सेल पाहिला तर जनरली अशा ह्या इरेग्युलर शेपमध्ये या मेगा कॅरिओसाइट्स आहेत. कशाचं स्ट्रक्चर?
मेगा कॅरिओसाइट सेल. या मेगा कॅरिओसाइट सेल्समध्ये सेंटरमध्ये लार्ज साइज्ड कोण आहे, न्यूक्लियस. म्हणजेच मेगा कॅरिओसाइट्स इज द न्यूक्लिएटेड irregular cell specialized present inside the bone marrow enclosing the cytoplasm. मग यांच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे इथं, सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम अलॉंग विथ द न्यूक्लियस विच इज प्रेझेंट इन द स्पेशलाइज्ड सेल, दॅट सेल इज नोन एज द मेगा कॅरिओसाइट्स. पण ज्यावेळेस आपण प्लेटलेट्स हा शब्द वापरतो त्यावेळेस प्लेटलेट्स इज फॉर्म्ड फ्रॉम द मेगा कॅरिओसाइट्स अँड विच इज अ फॉर्म्ड एलिमेंट्स बट दीज आर द फ्रॅगमेंट्स, सायटोप्लाझमिक फ्रॅगमेंट्स म्हणतो आपण. ज्या ठिकाणी आपण इथं प्लेटलेट्स म्हटलं तर यांना काय म्हणतो आपण, सायटोप्लाझमिक फ्रॅगमेंट्स म्हणजेच फ्रॅगमेंट्स ऑफ मेगा कॅरिओसाइट्स. पायाचा सिंपल अर्थ लक्षात ठेवायचा, जेव्हा या प्लेटलेट फॉर्म होतात ते कोणत्या सेलपासून होतात, मेगा कॅरिओसाइट. मेगा कॅरिओसाइट्समध्ये कोण आहे, सायटोप्लाझम अलॉंग विथ द न्यूक्लियस. शेप कसा आहे, इरेग्युलर इन शेप आहे. जेव्हा यांच्यापासून प्लेटलेटचं फॉर्मेशन होतं, पहा फॉर एक्झाम्पल दिस इज द वन पार्ट्स ऑफ द मेगा कॅरिओसाइट अँड दे आर पिंच ऑफ. यांच्यामध्ये तो असा पिंच ऑफ होतं म्हणजे इनर साईडला जातात आणि यांच्यापासून हा फ्रॅगमेंट काय होतो, इथं सेपरेट होतो. म्हणजेच या ठिकाणी यांच्यामधून हा पार्ट सेपरेट झाला तर याच पार्टला काय म्हणतो आपण, प्लेटलेट्स असं म्हणतात. मग प्लेटलेट्स इज फॉर्म्ड फ्रॉम द मेगा कॅरिओसाइट्स विच हॅविंग द ओनली सायटोप्लाझमिक कंटेंट. मेगा कॅरिओसाइट्स पासून जेव्हा प्लेटलेटचं फॉर्मेशन होतं या प्रोसेसला काय म्हटलं आपण, थ्रोम्बोपोयसिस. आणि जेव्हा ते सेपरेट होतात तर हा यांचा काय झाला, फ्रॅगमेंट. या फ्रॅगमेंट्समध्ये फक्त काय आहे, सायटोप्लाझम. सो सायटोप्लाझमिक कंटेंट प्रेझेंट इन द फ्रॅगमेंट्स ऑफ मेगा कॅरिओसाइट विच इज ऑल्सो नोन एज द प्लेटलेट और दॅट इज नोन एज द थ्रोम्बोसाइट्स. लक्षात येईल आहे. इथं वाक्य NCERT मध्ये असं मेन्शन्स केलं, पहा थ्रोम्बोसाइट्स और प्लेटलेट इज ऑल्सो नोन एज द थ्रोम्बोसाइट्स अँड विच इज फॉर्म्ड बाय द लार्ज साइज्ड मेगा कॅरिओसाइट्स स्पेशलाइज्ड सेल प्रेझेंट इन द बोन मॅरो और विच इज ऑल्सो नोन एज द सायटोप्लाझमिक फ्रॅगमेंट. तर या सर्व शब्दांचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. मेगा कॅरिओसाइट्स हे बोन मॅरोमध्ये असतात, त्या न्यूक्लिएटेड असतात, त्या इरेग्युलर शेपमध्ये आहेत, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस अलॉंग विथ द सायटोप्लाझम आहे आणि यांचा एक फ्रॅगमेंट्स म्हणजेच यांचा एक तुकडा फ्रॅगमेंट्स होऊन बाहेर पडतो, ज्यांच्यामध्ये फक्त कोणता कंपोनंट असतो, सायटोप्लाझम. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, सायटोप्लाझमिक फ्रॅगमेंट. आणि हा जो सायटोप्लाझमिक फ्रॅगमेंट आहे तो विदाउट न्यूक्लियस आहे. म्हणजेच प्लेटलेट्सचं नेक्स्ट कॅरेक्टर लक्षात ठेवा, प्लेटलेट्स आर नॉन न्यूक्लिएटेड. प्लेटलेट जर पाहिला आपण, प्लेटलेट्स आर कशा असतात, त्या नॉन न्यूक्लिएटेड. So platelets are the non-nucleated because they are having the only cytoplasmic content. Nucleus is absent आणि जनरली शेप कोणता असतो, ओव्हल किंवा राउंडेड इन शेप. आणि सरफेस विचारलं तर कसं असतो, बाय कॉन्व्हेक्स इन सरफेस. आणि कंटेंट विचारलं तर कोणतं असतं, सायटोप्लाझमिक. आणि ओरिजिनेटेड कुणापासून होतात म्हटलं तर मेगा कॅरिओसाइट्स. आणि ती कुणाची स्पेशलाइज्ड सेल आहे तर बोन मॅरो. म्हणजेच कोणत्या प्रोसेसमध्ये फॉर्मेशन होतं, दॅट इज नोन एज द थ्रोम्बोपोयसिस. अतिशय सिंपल अशी सेल आहे, पण या सेलचं मेन परत एक कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे. दिस प्लेटलेट प्रेझेंट इन अ ब्लड इन अ काउंट. स्पेशलाइज्ड प्लेटलेट काउंट आपण ज्याला शब्द वापरतात. मग प्लेटलेट काउंट जर आपण नॉर्मल पाहिला, प्लेटलेट्स काउंट ॲक्च्युअल ह्युमन ब्लडमध्ये प्लेटलेट काउंट किती आहे, 1.5 to 3.5 लॅक्स पर क्युबिक मिलीमीटर. काय म्हणतो आपण त्याला, पर क्युबिक मिलीमीटर. म्हणजेच 1.5 लाख ते 3.5 लाख या प्लेटलेट्स या पर क्युबिक मिलीमीटर्समध्ये प्रेझेंट असतात. यालाच काय म्हणतो आपण, काउंट ऑफ प्लेटलेट. जसं RBCचा काउंट पाहिला आपण, WBCचा काउंट पाहिला, तसं प्लेटलेट काउंट विचारलं तर लक्षात ठेवायचं, ब्लडमध्ये 1,50,000 ते 3,50,000 पर क्युबिक मिलीमीटर हे काय असतात, प्लेटलेट्स असतात. आणि ज्यांचा काउंट हा इन्क्रीज किंवा
डिक्रीज होऊ शकतं. तर इथं परत 2 टर्म लक्षात ठेवायचं. व्हेनेवर द प्लेटलेट काउंट, जेव्हा प्लेटलेट काउंट जर डिक्रीज झाला, decrease of platelet count, it is also known as the thrombocytopenia. So decrease the platelet count it becomes decrease, that is known as the thrombocytopenia. But whenever the increase the platelet, that is known as the thrombocytosis. थ्रोम्बोसाइटोसिस. 2 टर्म परत लक्षात ठेवा. व्हेनेवर द प्लेटलेट इज डिक्रीज, व्हेनेवर द प्लेटलेट काउंट इज डिक्रीज, दॅट इज कॉल्ड एज द थ्रोम्बोसाइटोपेनिया. प्लेटलेट नॉर्मल काउंटपेक्षा 1.5 ते 3.5 लाखपेक्षा जर कमी झाला, हा झाला नॉर्मल प्लेटलेट काउंट. आणि यांच्यापेक्षा प्लेटलेट काउंट जर डिक्रीज होत असेल तर त्यास कोणती टर्म असते? थ्रोम्बोसाइटोपेनिया. पण जेव्हा हा प्लेटलेट काउंट हा नॉर्मलपेक्षा इन्क्रीज होतं त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? थ्रोम्बोसाइटोसिस. शब्द अतिशय सोपा आहे. सायटोसिस पण केव्हा म्हणतात? फॉर्मेशन ऑफ सेल. मग थ्रोम्बोसाइटच्या सेल फॉर्मेशन जेव्हा जास्त प्रमाणामध्ये होतात, त्याचा नंबर जेव्हा इन्क्रीज होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? थ्रोम्बोसाइटोसिस. पण जेव्हा हाच काउंट डिक्रीज व्हायला लागतात तेव्हा त्याला म्हणायचं थ्रोम्बोसाइटोपेनिया. अँड नॉर्मल प्लेटलेट काउंट म्हटलं 1.5 to 3.5 lakhs पर क्यूबिक मिलीमीटर, दॅट इज नोन एज द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लेटलेट. तर इथं पुन्हा एक शब्द येईल की प्लेटलेट काउंट हा केव्हा डिक्रीज होतं. तर पुढे आपण हेल्थ अँड डिसीजमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहेत. व्हेनेवर द व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीजेस, जनरली डेंग्यू असेल किंवा हाय फीवर असेल किंवा मलेरिया असेल, अशा वेगवेगळ्या डिसीजेसमध्ये ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होतं त्यावेळेस प्लेटलेट काउंट हा सडनली काय होतो? डिक्रीज होतात. आणि प्लेटलेट काउंट डिक्रीज झाला तर त्याला काय म्हणतो आपण? थ्रोम्बोसाइटोपेनिया. अँड इट लीड्स टू द व्हेरियस डिसऑर्डर. ॲक्च्युअल त्यातली डिसऑर्डर म्हटलं तर कोणती डिसऑर्डर आहे? एक्सिस लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी बिकॉज धिस प्लेटलेट विच परफॉर्म द वन ऑफ द मेजर फंक्शन, that is known as the clotting of blood. तर यांचं मेजर फंक्शन लक्षात ठेवायचं. प्लेटलेटचा फंक्शन्स म्हटलं तर फंक्शन्स ऑफ प्लेटलेट काय आहे? क्लॉटिंग ऑफ ब्लड, क्लॉटिंग ऑफ ब्लड. मग ब्लडचं क्लॉटिंग करणं हे जे फंक्शन्स आहे ते फंक्शन्स कुणाचं आहे? थ्रोम्बोसाइट्स. केव्हाही विचारलं व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ प्लेटलेट और थ्रोम्बोसाइट, त्याचं फंक्शन्स काय सांगणार? क्लॉटिंग ऑफ ब्लड. सेपरेटली एक आर्टिकल आपण तिथं डिटेल्समध्ये टर्म पाहणार आहेत ज्याला आपण कोॲग्युलेशन ऑफ ब्लड किंवा क्लॉटिंग ऑफ ब्लड. थोडक्यात तिथं वाक्य असं लक्षात ठेवा. जेव्हा बॉडीमध्ये प्लेटलेट नॉर्मल असतात त्यावेळेस एक्सटर्नल किंवा इंटरनल इंजुरी ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये त्या ब्लडला क्लॉटिंग करणं हे मेन फंक्शन्स कुणाचं असतं? तर थ्रोम्बोसाइट्स किंवा प्लेटलेटचं. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लेटलेट? क्लॉटिंग ऑफ ब्लड. जेव्हा ब्लड क्लॉटिंग करतात त्यावेळेस मेन क्लॉटिंग फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. असे जवळपास 13 क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत. हाऊ मेनी क्लॉटिंग फॅक्टर? 13 फॅक्टर्स. जवळपास 13 क्लॉटिंग फॅक्टर्स हे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ज्यापैकी व्हेरियस पैकी जर कॅल्शियम पाहिलं, थ्रोम्बोकायनेज पाहिलं, प्रोथ्रोम्बिन पाहिलं, ऑल दीज आर द ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. मग फायब्रिनोजिन असतील, असे जवळपास 13 क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत. जे 13 क्लॉटिंग फॅक्टर कोणती प्रोसेस करतात? क्लॉटिंग ऑफ ब्लड. आणि क्लॉटिंग ऑफ ब्लड करण्यासाठी कोणत्या सेल इन्व्हॉल्व होतात, कोणत्या फॉर्म्ड एलिमेंट्स इन्व्हॉल्व होतात, तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं प्लेटलेट. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लेटलेट? क्लॉटिंग ऑफ ब्लड. क्लॉटिंग ऑफ ब्लड केव्हा होतं? इंटरनल किंवा एक्सटर्नल इंजुरी होतं त्यावेळेस ब्लिडिंग जे फॉर्मेशन होतं त्याला क्लॉट करण्यासाठी जे फंक्शन्स करतात त्या फंक्शन्सलाच काय म्हणतो आपण? कोॲग्युलेशन ऑफ ब्लड और दॅट इज कॉल्ड एज द क्लॉटिंग ऑफ ब्लड. इन ब्रीफ काय काय प्लेटलेटचं लक्षात ठेवायचं पहा. अतिशय सिंपल टर्म. व्हॉट इज माय प्लेटलेट? Platelet is also known as the thrombocytes. Thrombocytes is undergoes the process of thrombopoiesis. This cell is formed from those cell, that cell is known as the megakaryocytes. Megakaryocytes is the specialized cell present in the bone marrow
Now whenever these megakaryocytes undergoes the process of fragmentation, now this cells is formed. That's why these are also known as the cytoplasmic fragments of megakaryocytes. काही ठिकाणी अशी टर्म्स आहे की प्लेटलेट्स इज ऑल्सो नोन एज द सायटोप्लाझ्मिक फ्रॅगमेंट्स ऑफ मेगाकॅरियोसाइट्स. म्हणून इथं ही टर्म लक्षात ठेवण्यासाठी आपण इरेग्युलर शेपमधली कोणती पार्ट्स पाहिलं, मेगाकॅरियोसाइट्स, आणि याचा एक फ्रॅगमेंट्स बाजूला होतो ज्यांच्यामध्ये फक्त कोणतं कंटेंट असतं, सायटोप्लाझम असतो. म्हणून याला म्हटलं सायटोप्लाझ्मिक कंटेंट फॉर्मड फ्रॉम द मेगाकॅरियोसाइट्स विच इज ऑल्सो नोन एज द fragments of megakaryocyte, and that is known as the platelet. They do not having the nucleus, that's why these are also known as the non-nucleated. Now these are known as the platelet or thrombocytes. आणि दोन टर्म, इन्क्रीज नंबर झाला तर काय म्हणायचं, इन्क्रीज इन नंबर थ्रोम्बोसायटोसिस and decrease thrombocytopenia. डिक्रीज केव्हा नंबर होतो, ड्युरिंग द व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीजेस, ज्यामधील स्पेशलाइज्ड डेंग्यू असेल, हाय फिवर असेल, मलेरिया असेल, या कंडिशनमध्ये प्लेटलेट्स काउंट काय होतो, डिक्रीज होतो. त्याला काय म्हणतो आपण, थ्रोम्बोसायटोपेनिया. अँड इट लीड्स टू द कोणते डिसऑर्डर होतं, एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी, दॅट इज नोन एज द डिसऑर्डर्स ऑफ डिक्रीज द काउंट ऑफ प्लेटलेट. आणि जेव्हा प्लेटलेटचं फंक्शन्स विचारलं तर प्लेटलेटचं फंक्शन्स आहे क्लॉटिंग ऑफ ब्लड, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. तर हा पार्ट्स आपल्याला नेक्स्ट आर्टिकलमध्ये डिटेलमध्ये पाहायचा आहे. पण क्लॉटिंग ऑफ ब्लड स्टार्ट करण्याच्या आधी NCERT गेलं तर आपण तर थ्रोम्बोसाइटच्या नंतर जेव्हा आपण फॉर्मड एलिमेंट कंप्लीट केलं तर इथं आपला फर्स्ट आर्टिकल कंप्लीट झाला, ज्याला म्हटलं आपण ब्लड. ब्लडमध्ये आपण कोणकोणते कंपोनंट्स पाहिलं, ब्लडमधील फर्स्ट पाहिला, ब्लड इज फॉर्म बाय द मेन टू कंपोनंट. फर्स्ट वन इज द प्लाझ्मा, सेकंड वन इज नोन एज द फॉर्मड एलिमेंट्स. प्लाझ्माचे आपण सर्व कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केले आहेत. त्यानंतर फॉर्मड एलिमेंटचं 3 पार्ट्समध्ये क्लासिफिकेशन्स केलं. एकाला पाहिलं आपण RBCsमध्ये, दुसरं पाहिलं आपण WBCs आणि त्याच्या सबटाइप्स, आणि तिसरा पार्ट्स पाहिला आपण दॅट इज नोन एज द थ्रोम्बोसाइट्स अँड प्लेटलेट. तर या ठिकाणी आपला कंप्लीट पार्ट ब्लडचा संपलेला आहे. याच्यानंतर सेकंड आर्टिकल या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, ज्याचं नाव आहे ब्लड ग्रुप. जेव्हा आपण डिफरंट टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स पाहिला तर डिफरंट टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअलमधील डिफरंट टाइप्सचे ब्लड ग्रुप असतात. जर आपण सहज विचारलं आपण ह्युमन बिंगमधील ब्लड ग्रुप कोणकोणत्या टाईपचे असतात, तर जनरली ह्युमन बिंगमध्ये आपण 4 टाईपचे ब्लड ग्रुप पाहतोय. एकाला म्हणतो आपण ब्लड ग्रुप ए, दुसरा ब्लड ग्रुप बी किंवा ब्लड ग्रुप AB किंवा ब्लड ग्रुप O. असे वेगवेगळ्या प्रकारचे 4 ब्लड ग्रुप्स असतात. आणि हे 4 ब्लड ग्रुप असणारे जे पार्ट्स आहेत ते डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ सर्टेन मॉलिक्यूल प्रेझेंट ऑन द RBC's सरफेस. म्हणजेच इथे जे आपण फॉर्मड एलिमेंट्स पाहिलं त्या फॉर्मड एलिमेंट्सपैकी जो RBCच्या सेल असतात त्या RBCच्या आउटर सरफेसवर किंवा सरफेसवर जो अँटीजन प्रेझेंट असतो किंवा अब्सेन्स असतो याच्या बेसिसवर हे ब्लड ग्रुप डिफरन्शिएट होतात. म्हणजे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे ब्लड ग्रुपच्या व्हेरियस टाईप्स आहेत. नियर अबाउट 30 टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप प्रेझेंट इन द ह्युमन बिंग किंवा ऑल ओव्हर. जर ऑल मॅमल्समधील ह्युमन बिंगमध्ये पाहिलं तर नियर अबाउट हाऊ मेनी टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप, 30 टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप्स आर प्रेझेंट इन द ह्युमन बिंग. किती टाईपचे ब्लड ग्रुप आहेत, 30 टाईपचे ब्लड ग्रुप्स आहेत. ज्यामधील आपण ABO ब्लड ग्रुप पाहिले, ABO ब्लड ग्रुप म्हणतो आपण, RH ब्लड ग्रुप म्हणतो आपण, किंवा त्यांच्यामध्ये MNS ब्लड ग्रुप आहे, P ब्लड ग्रुप आहे. हे डिफरंट टाईपचे ब्लड ग्रुप्स असतात डिपेंडिंग अपॉन द सर्टेन टाइप्स ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट ऑन द RBCs. दे आर डिस्ट्रीब्युटेड इन टू द व्हेरियस टाईप. सो द ब्लड ग्रुप विच हॅविंग द नियर अबाउट 30 टाइप्स, जवळपास 30 टाईपचे ब्लड ग्रुप आहेत. बट आउट ऑफ दिस द वाईडली युज्ड किंवा आउट ऑफ दिस वाईडली ॲक्सेप्टेड जे यूज फॉर्ममध्ये आहेत ते 2 टाईपचे ब्लड ग्रुप आहेत. एकाला नाव देतो आपण ABO ब्लड ग्रुप. या 30 टाईप्सपैकी मेन 2 टाईपचे ब्लड ग्रुप्स हे वाईडली युज्ड केले जातात, ज्यापैकी एकाला नाव देतो आपण ABO ब्लड ग्रुप आणि दुसरा आहे ज्याला म्हटलं आपण दॅट इज कॉल्ड एज द RH ब्लड ग्रुप. तर या
30 टाइप्स पैकी आपल्याला 2 टाइपचे ब्लड ग्रुप इथं डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे, ज्यापैकी एकाला म्हणतो आपण एबीओ ब्लड ग्रुप आणि दुसरा आहे RH ब्लड ग्रुप. तर अकॉर्डिंग टू NCERT किंवा आपल्या सिलेबसमध्ये हेच 2 ब्लड ग्रुप आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे, ज्यांचं नाव आहे एबीओ ब्लड ग्रुप अँड अदर वन इज द RH फॅक्टर. तर इथं परत एक वाक्य लक्षात ठेवायचं, हा जो एबीओ ब्लड ग्रुप आहे तो वाईडली ॲक्सेप्टेड आहे आणि ह्या एबीओ ब्लड ग्रुपमध्ये जेव्हा आपण डिटेल स्टडी करणार आहात तर इथे आम्हाला थोडासा जेनेटिक्सचा रेफरन्सेस येणार आहे, इथे थोडासा हेल्थ अँड डिसीजचा रेफरन्सेस येणार आहे आणि इथेच आम्हाला थोडासा सर्क्युलेशन अँड बॉडी फ्लुइड किंवा बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशनमधील RBCचा रेफरन्सेस येणार आहे. तर थोडक्यात मेन कॉम्पोनंट्स पुन्हा आपल्याला जेनेटिक्समध्ये ब्लड ग्रुपला स्टडी करायचं आहे. इथे आपल्याला सर्क्युलेशन बॉडी फ्लुइडमध्ये कशा पद्धतीनं ब्लडमध्ये ग्रुप असतात हे स्टडी करायचं आहे आणि हेल्थ अँड डिसीजमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन करताना कोणते कॉम्पोनंट हे एसेन्शियल असतात हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर तिघाचं कॉम्बिनेशन्स करून आपण आज इथं डिटेलमध्ये काय पाहणार आहेत, एबीओ ब्लड ग्रुप. तर एबीओ ब्लड ग्रुप स्टार्ट करण्याच्या आधी सुरुवातीला ब्लड ग्रुप कुणाला म्हणतो आपण, द सर्टेन ह्युमन अनिमल्स इंडिव्हिज्युअल्स विच हॅविंग द डिफरंट टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप अँड दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ, किती असतात 30 टाइप्स. आउट ऑफ दिस वाईडली युज्ड किती करतात, 2. कोणते आहेत, एकाचं नाव एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम आणि दुसऱ्याचं नाव आहे RH ब्लड ग्रुप सिस्टीम. तर इथं परत एक वाक्य लक्षात ठेवायचं, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम हे जे डिस्कवर्ड झाली आहे किंवा डिस्क्राईब केलेली आहे ते कोणी केलेली आहे, लँडस्टेनरनं इन 19 मध्ये अकॉर्डिंग टू सम संक्शन बुक 19 नॉट 1 दिलेलं आहे, काहीमध्ये 19 तर अप्रॉक्सिमेटली 19th सेंचुरीमध्ये म्हणजे 19 मध्ये एबीओ ब्लड ग्रुप हे डिस्कवर करणारे सायंटिस्ट कोण आहे, लँडस्टेनर. आणि या लँडस्टेनरनं हे ब्लड ग्रुप एबीओमध्ये किती ब्लड ग्रुप सांगितलं, तर ब्लड ग्रुप ए, दुसरा ब्लड ग्रुप बी, तिसरा ब्लड ग्रुप AB आणि चौथा ब्लड ग्रुप O, असे 4 टाईपचे आम्हाला ब्लड ग्रुप स्टडी करायचे एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीममध्ये, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ अँटीजन. परत एक बेसिक टर्म लक्षात ठेवायचं, ब्लड ग्रुप किती टाईपचे आहेत, मग ब्लड ग्रुप आहेत 4 टाईपचे. त्याला काय नाव दिलं, ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप AB अँड ब्लड ग्रुप O. या 4 ब्लड ग्रुपला डिटरमाइन करणारा जो जीन आहे आणि त्या जीनचे मेन अलिल्स आहेत ते अलिल्ससुद्धा आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिटेल्स पाहिजेत. तर इथं जेनेटिक्सचा रेफरन्सेस येणार आहे म्हणून आपण इथं पार्ट्स फक्त इथं आजच्या लेक्चरमध्ये एवढेच लक्षात ठेवा. इथं ब्लड ग्रुप एबीओ ब्लड ग्रुप ही एक सिस्टीम आहे आणि एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीममध्ये ब्लड ग्रुप हे कोणते असतात, 4 AB, AB आणि O हे 4 ब्लड ग्रुप प्रेझेंट आहेत आणि त्या 4 ब्लड ग्रुप ज्या सिस्टीममध्ये येतात त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम. आणि याच ब्लड ग्रुपमध्ये आम्हाला 2 पार्ट स्टडी करायचे आहेत. त्यापैकी आपण एबीओ ब्लड ग्रुप म्हणजे काय आणि ते एबीओ ब्लड ग्रुप कसे पडतात आणि ह्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे, अँटीजन कशाला म्हणतात, अँटीबॉडीज काय आहेत आणि ब्लड ग्रुप कसे डिफरन्शिएट होतात हे आपण डिटेल नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहेत. बट बिफोर स्टार्टेड द नेक्स्ट आर्टिकल हाच पार्ट जो आपण डिटेल पाहिलेला आहे तोच पाहतोय इन ब्रीफ डायग्रामॅटिकली. आपण जो डिस्कस केलेला पार्ट आहे ज्याला काय म्हटलं आपण, प्लेटलेट्स विच इज ऑल्सो नोन एज द थ्रोम्बोसाइट्स. नाउ these thrombocytes is the parts of formed elements present in the blood. Now these thrombocytes are fragments formed from the large cells called as the megakaryocytes of bone marrow. पुढे आपण इमेज मध्ये पाहतोय हा लॉंग बोन जे असतात त्या लॉंग बोनच्या मध्ये कोणता पार्ट प्रेझेंट असतो, बोन मॅरो. या बोन मॅरो मध्येच एक स्पेशलाइज्ड सेल आहे ज्या सेलचं नाव काय दिलं, मेगा कॅरियोसाइट्स. आणि या मेगा कॅरियोसाइट्स पासून जे फ्रॅगमेंट्स बाजूला पडतात किंवा जे सेगमेंट बाजूला पडतात याच फ्रॅगमेंट्सला काय म्हणतो आपण, थ्रोम्बोसाइट्स विच इज ऑल्सो नोन एज द प्लेटलेट. नाव इथं एक वाक्य लक्षात ठेवायचं, ज्या फॉर्म्ड एलिमेंट्स मधील आपण 3 पार्ट्स पाहिलं, एकाला म्हटलं RBC, दुसऱ्या WBC आणि तिसऱ्या प्लेटलेट. पण यांच्यामध्ये जेव्हा थ्रोम्बोपोएसिस प्रोसेस होतं तर बोन मॅरो मध्ये जी स्पेशलाइज्ड सेल आहे या सेलचं नाव लक्षात ठेवायचं. Platelets or thrombocytes is formed from the megakaryocytes and these are also known as the platelets. Now undergoes the process of thrombopoiesis.
थ्रोम्बोसाइटोपॉयसिस. याच्यानंतर पाहिलं आपण की या प्लेटलेटला जर आपण पाहिलं तर प्लेटलेटच्या सेल्स कशा असतात, ओव्हल किंवा राउंडेड शेप आहेत. त्यानंतर यांचा सरफेस कसा असतो, बाय कॉन्व्हेक्स आहेत. आणि यांच्यामध्ये जो प्लेटलेट काउंट आहे तो प्लेटलेट काउंट अकॉर्डिंग टू एनसीआरटी पाहिलं तर 1.5 to 3.5 lakhs पर मिलीमीटर असतो. आणि ज्यावेळेस हा प्लेटलेट काउंट इन्क्रीज किंवा डिक्रीज असेल तर त्याला एक स्पेशलाइज्ड टर्मिनॉलॉजी आहे. इथे इमेज मध्ये पाहतोय आपण, इन्क्रीज इन प्लेटलेट काउंट इज कॉल्ड एज द थ्रोम्बोसाइटोसिस. प्लेटलेटचा काउंट जर 1.5 ते 3.5 लाख पेक्षा जर इन्क्रीज झाला तर त्या प्रोसेसला काय, त्या टर्मला काय म्हणतो आपण, थ्रोम्बोसाइटोसिस. अँड व्हेनेवर दिस प्लेटलेट काउंट इट बिकम्स डिक्रीज, दॅट इज नोन एज द थ्रोम्बोसाइटोपेनिया. तर या दोन टर्म पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. थ्रोम्बोसाइटोसिस कशाला म्हणायचं, थ्रोम्बोसाइटोपेनिया काय आहे आणि थ्रोम्बोपॉयसिस काय आहे. तर इन शॉर्ट थ्रोम्बोसाइट्स किंवा जेव्हा आपण प्लेटलेट म्हटलं तर प्लेटलेटचं फंक्शन्स इन शॉर्ट मध्ये पाहिलं आपण की प्लेटलेट इट ऍक्ट्स ऍज अ ब्लड क्लॉटिंग फंक्शन्स. ब्लडचं कोॲग्युलेशन्स किंवा ब्लडला क्लॉटिंग करणं हे जे मेन फंक्शन्स आहेत ते कोण फंक्शन्स करतात, थ्रोम्बोसाइट. पुढे आपण डिटेलमध्ये आर्टिकल मध्ये पाहणार आहेत कोॲग्युलेशन्स ऑफ ब्लड मध्ये. पण ऍक्च्युअल त्याचा एक ब्रीफ थोडक्यात पार्ट मी इथे दाखवते तुम्हाला की ऍक्च्युअल प्लेटलेट या कशा पद्धतीनं ब्लडला कोॲग्युलेट करतात. तर हे आर्टिकल आपल्याला पुढे डिटेलमध्ये आहे. सुरुवातीला एक लक्षात ठेवायचं की प्लेटलेट या बॉडी मधील इंटरनल किंवा एक्सटर्नल जी इंजुरी आहे त्या इंजुरीला तो क्लॉटिंग करायचं काम करतं. म्हणजेच तिथून ब्लडला बाहेर लॉस होऊ देत नाहीये. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ब्लड कोॲग्युलेशन्स किंवा क्लॉटिंग ऑफ ब्लड. इनसाइड द किंवा इनसाइड द ब्लड वेसल, ब्लड वेसलच्या मध्ये ज्यावेळेस ब्लड आहे त्यावेळेस ब्लड वेसल्स मध्ये ते ब्लड क्लॉटिंग करतं का, नाहीये. का नाही करत, तर आपण पाहिलं ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कोण असतो त्यांच्यामध्ये, ऍक्टिव्ह अँटी कोॲग्युलंट लाईक फॅक्टर, ज्याचं नाव काय, हेपॅरिन अँड अँटी थ्रोम्बिन. म्हणजे ब्लड वेसल्स मध्ये नॉर्मल ब्लड क्लॉट होत नाही. पण ज्यावेळेस ही इंजुरी ब्लड वेसलला इंजुरी होतं त्यावेळेस त्या इंजुर्ड पार्ट मधून काय होते, ब्लड लॉस होतं. म्हणजे ब्लड वेसल मध्ये असताना हिपॅरिन मुळे ते काय होत नाही, कोॲग्युलेशन होत नाही. पण जर ब्लड वेसल रप्चर झाल्या किंवा ब्लिडिंग स्टार्ट झालं तर जिथं इंजुअर्ड पार्ट असतो तो इंजुअर्ड टिश्यू हा ऍक्च्युअल कुणाला रिलीज करतो, तर त्या ठिकाणी ब्लड क्लॉटिंग फॅक्टरला रिलीज करतो. आणि ब्लड क्लॉटिंग फॅक्टर रिलीज होतात त्यावेळेस त्या ठिकाणी फायब्रिन जेव्हा आपण तयार होतात त्यावेळेस त्यांच्या ठिकाणी क्लॉटिंग फंक्शन स्टार्ट होतं. तर म्हणजे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर जेव्हा इंजुअर्ड पार्ट्स मध्ये कलेक्ट होतात त्यावेळेस त्यांच्यामधून जे फायबर्स तयार होतात आणि त्या फायबर्स मधून एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार होतं. पुढे आपण पाहतोय इमेज मध्ये हा जो फायबर्स आहेत हे फायबर हे ब्लड कोॲग्युलेटिंग फंक्शन्स प्रॉपर्टीज मध्ये तयार होतं. आणि ह्या फायबर्स मध्ये ज्या डेड झालेल्या आरबीसीज असतील, डेड झालेल्या डब्ल्यूबीसी असतील, या डेड झालेल्या सर्व आरबीसीज आणि डब्ल्यूबीसीज या ठिकाणी काय होतात, त्या नेटमध्ये कलेक्ट होतात आणि तिथं ब्लडचं क्लॉटिंग तयार होतं. तर या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, ब्लड क्लॉटिंग. तुम्हाला आज फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ब्लड क्लॉटिंग फंक्शन्स हे कोणत्या सेलचं आहे, तर त्या सेलचं नाव प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लेटलेट, द प्लेटलेट्स इट ऍक्ट्स एज अ ब्लड क्लॉटिंग फंक्शन्स. इंजुअर्ड टिश्यू मधून रिलीज काय होतं, थ्रोम्बोप्लास्टिन. थ्रोम्बोप्लास्टिन पुन्हा इनिशिएट कुणाला करतं, फॉर्मेशन ऑफ एन्झाइम प्रोथ्रोम्बिनेज इन ब्लड. त्यांच्यापासून ब्लड परत त्या ठिकाणी काय तयार होतं, तर प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन कशात होतं, थ्रोम्बिन मध्ये होतं. थ्रोम्बिन पुन्हा परत काय करतं, फायब्रोनोजिनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये करतं. आणि फायब्रिन ज्यावेळेस त्या ठिकाणी कोॲग्युलेशन फायबर्स तयार करतात त्यावेळेस त्या ठिकाणी ब्लड क्लॉटिंग होतं. तर ही सर्व डिटेल पार्ट्स आपण पाहणार आहेत. फायब्रोनोजिन परत एक क्लॉटिंग फॅक्टर आहे, त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फेब्रिन मध्ये होतं. आणि फेब्रिन तयार झाला की तिथे ज्या डेड झालेल्या सेल्स आहेत त्या सर्व सेल्स या ठिकाणी नेटमध्ये काय होतात, कलेक्ट होतात. आणि नॉर्मल त्या ठिकाणी कोणती फंक्शन्स होतं, तर ब्लड क्लॉटिंग फंक्शन्स होतं, ज्याला काय नाव दिलं आपण, ब्लड कोॲग्युलेशन. दॅट इज कॉल्ड एज द ब्लड क्लॉटिंग फंक्शन्स परफॉर्म बाय द प्लेटलेट्स. आणि याच ब्लडचा किंवा फॉर्म्ड एलिमेंट्स ज्याला प्लेटलेट्स म्हणलं यांचा नॉर्मल क्लॉटिंग टाइम जर म्हटलं तो किती असतो, 2 to 8 मिनिट. नाव दॅट इज नोन एज द ब्लड कोॲग्युलेशन. याच्यानंतर ऍडिशनल टर्म लक्षात ठेवा की प्लेटलेट्सचा नॉर्मल लाईफ स्पॅन म्हटलं तर 1 वीक पर्यंत त्यांचा काय असतो, लाईफ स्पॅन आहे. आणि 1 वीक मध्ये जेव्हा या प्लेटलेट डेड होतात त्यावेळेस ह्या प्लेटलेटला ज्यावेळेस डिस्ट्रॉय केलं जातं त्यावेळेस ते 2 ऑर्गन मध्ये त्याला डिस्ट्रक्शन केलं जातं.
एक आहे स्प्लीन आणि दुसरा आहे लिव्हर. तर इन शॉर्ट काय काय लक्षात ठेवायचं पहा. प्लेटलेट इज ऑल्सो नोन एज द फॉर्म्ड एलिमेंट्स. These are also known as the thrombocytes. These are formed from the megakaryocytes, which is the specialized cell of bone marrow. These are the nucleated, but whenever the fragments of megakaryocytes is formed, that is known as the platelet. They do not having the nucleus. म्हणून प्लेटलेटला काय म्हणतो आपण, नॉन न्यूक्लिएटेड. दे कंटेन ओनली सायटोप्लाझ्मिक फ्रॅगमेंट व सायटोप्लाझ्मिक फ्रॅगमेंट ऑफ मेगाकॅरियोसाइट्स पण म्हणतात. यांच्यामध्ये ज्यावेळेस आपण प्लेटलेट म्हटलं तर प्लेटलेटचा लाईफ स्पॅन किती आहे, 1 वीक आहे. प्लेटलेटचं फंक्शन्स काय आहे, द क्लॉटिंग, ब्लड कोॲग्युलेशन फंक्शन्स आहे. आणि या प्लेटलेटला इन्क्रीज इन नंबर आणि डिक्रीज इन नंबर म्हटलं तर 2 टर्म लक्षात ठेवा. इन्क्रीजला म्हणतो आपण थ्रोम्बोसायटोसिस, डिक्रीजला म्हणतो आपण थ्रोम्बोसायटोपेनिया. आणि प्रोसेस मध्ये ज्यावेळेस फॉर्मेशन होतात त्याला म्हणतो आपण थ्रोम्बोपॉयसिस. तर हा पार्ट्स आपण प्लेटलेट्स काउंट मध्ये जर पाहिला तर तो किती असतो, 1.5 to 3.5 नॉर्मल ब्लड मधील प्लेटलेटचा काउंट आहे. याच्यानंतर आपण पाहिलेला ब्लड ग्रुप. तर ब्लड ग्रुपचं जस्ट आपण इंट्रोडक्शन पाहिले. तर ब्लड ग्रुप मध्ये मेन कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. देअर आर नियर अबाउट द 30 टाइप्स ऑफ अँटीजन्स have been discovered on the surface of human RBCs. म्हणजेच ह्युमनच्या आरबीसीच्या सेलवर जवळपास 30 टाइपचे अँटीजन असतात ज्यांच्यामुळे डिफरंट टाइपचे काय आहेत, ब्लड ग्रुप आहेत. नाव occurrence of the such antigens leads to the discovery of many types of genetically determined blood group system. म्हणजे जेनेटिकली जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड ग्रुप डिटरमाइन केले. त्यापैकी काहींचे नाव जर लक्षात ठेवलं तर एबीओ ब्लड ग्रुप आहे, आरएच ब्लड ग्रुप सिस्टम आहे, एमएनएस ब्लड ग्रुप सिस्टम आहे, लिविस ब्लड ग्रुप सिस्टम आहे, डफी ब्लड ग्रुप सिस्टम आहे, पी ब्लड ग्रुप सिस्टम आहे. पण या सर्व ब्लड ग्रुप सिस्टम पैकी ओनली एबीओ अँड आरएच सिस्टम्स आर मोस्टली और कॉमनली युज्ड सिस्टम आहे. म्हणजेच जेनेटिकली वेगवेगळ्या टाइपचे ब्लड ग्रुप सिस्टम आहेत डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ अँटीजन ऑन द आरबीसीज. पण आम्हाला डिटेल मध्ये 2 ब्लड ग्रुप सिस्टम स्टडी करायच्यात, ज्यापैकी एकाचं नाव आहे एबीओ ब्लड ग्रुप आणि दुसरं आहे आरएच ब्लड ग्रुप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ आरएच फॅक्टर. त्यानंतर आपण पाहिलं की एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम ऍक्च्युअल ही कुणी डिस्कव्हर केली आहे, तर लॅन्स्टेनरने डिस्कव्हर केले केव्हा, इन 19. आणि त्यांनी सांगितलं की या ब्लड ग्रुप सिस्टीम नुसार ऍक्च्युअल ह्युमन मध्ये 4 टाइपचे ब्लड ग्रुप असतात, ज्यांना म्हटलं आपण ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप ए बी अँड ब्लड ग्रुप ओ. तर हे 4च ब्लड ग्रुप का आणि कशामुळे असतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये डिटेल्स मध्ये पाहणार आहेत. एबीओ ब्लड ग्रुप. Okay, let us stop here. Now remaining part will start in next video lecture. Thank you.